नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की धृती ही आकर्षला आणि रक्षितला एकत्र बसून दारू पित असताना पाहते. ती घाबरते आणि तिला असं वाटतं की आकर्ष दारू पिऊन तिला मारणार तर नाही ना. मग ती घाबरून आपल्या रूममध्ये पळून जाते. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. तर कथेला सुरुवात करूया. धृतीने मागचा पुढचा विचार केला नाही. पटकन उडी मारली आणि पॅन्टला बांधलेला बेल्ट उकडू लागली. आतापर्यंत न उघडणारे आकर्षचे डोळे अचानक खूप मोठे झाले. ए काय करतेस? मला सांग, सोड माझी पॅन्ट. मला नशेत असताना पाहून माझा फायदा घ्यायचा प्रयत्न करतेस का? शाळेनंतर मला ब्लॅकमेल करता येईल. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून धृतीचे संपूर्ण लक्ष त्याच्या कमरेचा पट्टा ओढण्याकडे होते. या ओढाताणीत आकर्षचा तोल जाऊन तो सोफ्यावर धृतीच्या अंगावरती पडला. त्यांचे चेहरे एकमेकांच्या इतके जवळ आले होते की पहिल्यांदाच इच्छा नसतानाही त्याची नजर धृतीच्या नजरेस भिडली. 2 मिनिटं का असो, पण आकर्ष तिच्या मिचमिचणाऱ्या डोळ्यांच्या डोहात कडून गेला. पण धृतीचे पूर्ण लक्ष तिच्या मिशनवर होते. इतक्यात तिने आकर्षच्या कमरेचा पट्टा काढून सोफ्याच्या कुशनमध्ये घातला आणि त्याच्याकडे बघू लागली आणि आपल्या टपोऱ्या डोळ्यांची झपझप उघडबंद करू लागली. आकर्षला थोडा वेळ लागला तिच्या जादुई काळ्या डोळ्यांच्या मोहातून बाहेर यायला. तुम्ही मला मारणार आहे ना? नाही. आकर्ष अजूनही हिप्नोटाईज होता. मग दारू का पिली? धृती म्हणाली. जेणेकरून तो त्रास मी कमी करू शकेन, जो जबरदस्तीने तुझ्याशी लग्न करून माझ्या आईवडिलांनी मला दिलाय. आकर्षच्या डोळ्यात पाणी होते. तो सोफ्यावरून उठला आणि पलंगाच्या दिशेने जाताना बडबड करू लागला. काय वाटतं त्यांना? जबरदस्तीने माझ्या गळ्यात तुला बांधून त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. ते जिंकले? नो, नेव्हर. मी कधीच तुला ॲक्सेप्ट करणार नाही. मी त्यांना जिंकू देणार नाही. लग्न करण्याचा त्यांचा हट्ट असेल तर हा माझा हट्ट आहे. एवढं बोलून तो बेडवर धडाम करत आदळला आणि झोपी गेला. 3 दिवसानंतर संपूर्ण कुटुंब संध्याकाळच्या प्रोडक्ट लॉन्च इव्हेंटसाठी तयार होत होते. रक्षित आणि शोभाही त्यांच्या खोलीत तयार होत होते. धृतीला संध्याकाळसाठी कपडे आणि ज्वेलरी दे, जी ती संध्याकाळी घालेल. रक्षित म्हणाला. आपल्या वॉर्डरोबमधून साडी सिलेक्ट करणारी शोभा थोडी सिरियस झाली. तुम्हाला वाटतं तुमचा लाडका तिला आपल्या सोबत नेईल? शोभाचे बोलणे ऐकून रक्षित खाली डोकं करून गप्प बसला. कधी कधी वाटतं की मी माझ्यामुळे त्या मुलीचं खूप वाईट केलं. मला वाटलं होतं की एक दिवस नक्कीच आकर्ष तिला ॲक्सेप्ट करेल. रक्षित म्हणाला. शोभा रक्षितच्या खांद्यावर हात ठेवून बसली. नाही रक्षित, तुम्ही काही चुकीचं केले नाही. आधी मलाही ती आवडत नव्हती, पण धृतीच्या घरी आल्यानंतर मला वाटू लागलं आहे की आकर्षला तिच्यापेक्षा चांगली मुलगी कधीच मिळणार नाही आणि तुमच्या लाडक्या मुलालाही हे लवकरच समजेल. शोभा म्हणाली. माहीत नाही त्या निरागस मुलीचे काय होत असेल जेव्हा तिच्याशी असा वागत असेल. रक्षित म्हणाला. रक्षितचा हात धरून शोभा म्हणाली. काही विचार करू नका. आपण आहोत ना आपल्या सुनेवर प्रेम करायला. संध्याकाळी सगळे तयार होऊन धृतीची वाट पाहत होते. आकर्ष ऑफिसमधून येणार होता. पार्लरवाली धृतीसोबत खाली येते. जांभळ्या आणि पांढऱ्या फुलांची डिझायनर साडी नेसून केसांचा सुंदर आंबाडा होता. तिने गळ्यात सासूने दिलेला नाजूक हिऱ्यांचा हार घातला होता. तिच्या कानात
मॅचिंग छोटेसे इयरिंग्स होते आणि हातात हिऱ्याने जडवलेले नाजूक कंगन होते. चेहऱ्यावर अगदी मिनिमल मेकअप, कपाळावर लाल सिंदूर आणि कपाळावर छोटी बिंदी. धृती आता खरोखरच एका हाय सोसायटीतील वेल मेंटेन हाऊसवाईफ सारखी दिसत होती. हो, फक्त तिने तिचे तोंड उघडल्याशिवाय तिला कोणीही गावंढळ म्हणू शकत नव्हते. शोभाने धृतीची नजर काढायला सुरुवात केली. ती खाली उतरताच आपल्या डोळ्यातील काजळाने तिच्या कानामागे तीट लावली. धृती इतकी सुंदर दिसत होती की अर्णवचीही नजर तिच्यावर खिळलेली होती. पण त्याने लगेच आपलं डोकं झटकलं आणि पुन्हा तिला पिडायला सुरुवात केली. आज कोणीतरी खाळा होणार आहे, तो धृतीला टोळा मारत म्हणाला. कोण? धृती निरागसपणे डोळे विस्फारत म्हणाली. हा, अर्णवने सडू तोंड करून दारातून येणाऱ्या आकर्षकडे इशारा केला. सगळे तयार झाले होते, फक्त आकर्षची वाट पाहत होते. तो येताच रक्षितने सर्वांना गाडीत बसण्यास सांगितले. आकर्षची नजर धृतीवर पडली तेव्हा वीज कोसळल्यासारखी वाटत होती. ही तयार होऊन कुठे जाते? आकर्ष रागाने ओरडला. आमच्यासोबत जाते, रक्षित गंभीरपणे म्हणाला. हिचं तिकडे काही काम नाहीये आणि मी तिला माझ्यासोबत कुठेही नेणार नाही. हिला आत्ताच्या आता जायला सांगा. आकर्ष म्हणाला. तू म्हणाला होतास ना की तू तिला बायको म्हणून सोबत नेणार नाहीस, पण आम्ही तिला आमची सून म्हणून नेऊ शकतो ना? व्हेरी गुड. आकर्ष रागाने टाळ्या वाजवू लागला. चांगलं आहे, न्या, नक्की न्या, तुमच्या सुनेलाच न्या, मी नाही जाणार. असं म्हणत तो रागाने पाय आपटत आपल्या खोलीत गेला. आकर्ष, थांब. आकर्ष. यावेळी रक्षितच्या आवाजात भयंकर राग होता. जर तू लगेच परतला नाहीस तर तुझ्या जागी मी अर्णवला कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर करीन. आकर्षचे पाय जिन्याजवळ थांबले. तो मागे वळला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. एकदा बिझनेसमधून हाकलून देण्याची धमकी देऊन या गावंढळ मुलीला जबरदस्तीने माझ्या गळ्यात बांधली. आता परत तीच धमकी. आज परत जर मी तुमच्या या धमकीपुढे घाबरलो तर तुम्ही आयुष्यभर मला असंच घाबरवत राहाल. तुम्हाला अर्णवला मॅनेजिंग डायरेक्टर बनवायचं आहे ना? डेफिनेटली बनवा. मी आत्ताच 15 मिनिटात माझं रेजिग्नेशन तुम्हाला देतो. आकर्ष म्हणाला. आकर्ष बेटा ऐक, शोभा त्याला थांबवत म्हणाली. अर्णवचं तर डोकंच फिरलं होतं. मी आणि मॅनेजिंग डायरेक्टर? मला मॅनेजमेंटचा पण माहीत नाहीये. कसा तरी मागे बसून आदित्यची कॉपी करून मी एक्झाम पास होतो. मी काय घंटा बिझनेस सांभाळणार? आता ब्रोला नक्कीच समजवायला पाहिजे, नाहीतर डॅड माझ्या डोक्यावर बिझनेसची टांगती तलवार ठेवतील. इकडे कोपऱ्यात उभ्या असलेल्या धृतीच्या काजळ आणि लायनरने सजलेल्या काळ्याभर डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. याआधी तिला कधीच आकर्ष बोलण्याचे वाईट वाटलं नव्हतं, पण आज आकर्षने सगळ्यांसमोर, अगदी नोकरांसमोर तिचा इतका अपमान केला. रक्षित आणि शोभाकडे लक्ष न देता ती तशीच धावतच आजीच्या खोलीत गेली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. काय झालं आमच्या नाचसूनबाईंना? बघू जरा इकडे, केवढी सोन्यासारखी दिसतेस. असं म्हणत आजीने तिचा सुंदर चेहरा आपल्या हातात घेतला. रे, रडायला काय झालं? कोण काय बोललं का? चिकू काही बोलला का? धृतीच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत आजी म्हणाली. आजीचे बोलणे ऐकून धृतीने लहान मुलांसारखे गालावर आलेले अश्रू पुसले आणि म्हणाली, आजी, चिकू कोण आहे? अगं तुझा नवरा. आकर्षला लहानपणी सगळी चिक्कू बोलायची. आजीचे बोलणे ऐकून अजूनही रडत असलेली धृती खळखळून हसू लागली. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्या होत्या. ही करत खरंच आजी? त्यांचे लहानपणीचे नाव चिक्कू होतं? आजीने धृतीला आकर्षा
बालपणीच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आजीच्या मांडीवर डोकं ठेवून धृती आपल्या रागीट नवऱ्याच्या बालपणीच्या गोष्टी ऐकून हसत होती. तिचा सर्व त्रास ती विसरली आणि खाली जे काही घडले ते जसे काही तिला आता आठवतच नव्हते. घरातील सर्वजण कार्यक्रमाला गेले होते. धृतीने प्रेमाने आजीसाठी चहा तयार केला आणि सोबत गरम गरम उपमा बनवून आणला आणि परत सोबत बसून आजीच्या गोष्टी ऐकू लागली. आता तिची कोणाबद्दलही तक्रार नव्हती. एवढ्या हसऱ्या स्वभावाची आणि आनंदी मुलीला दुखून आकर्षला काय मिळत होते माहीत नाही. इकडे गाडीत बसलेला अर्णव आकर्षकडे रागाने बघत होता. रक्षित आणि शोभा दुसऱ्या गाडीत होते. ब्रो, धृतीसोबत असं का करतोस? ती इतकी वाईट नाहीये, अर्णव म्हणाला. आकर्ष शांतपणे गाडी चालवत होता. काही बोलशील का? तिची काय चूक आहे? तू तिला इतकं सुनवत असतोस. ती तुझ्या कोणत्याही कामात इंटरफेअर करत नाही ना, अर्णव म्हणाला. तिच्यात तेवढी हिंमत आहे? आकर्ष म्हणाला. हो, पण तिचं आपल्या स्टेटसची कोणी असती तर तू तुझ्या धाडसाचे एवढं छातीटोकपणे कौतुक केलं नसतंस. ती साधी भोळी आहे आणि गप्प राहते म्हणून तुला वाटतं की तिच्यात हिंमत नाहीये, अर्णव म्हणाला. तुला तिच्याबद्दल इतकी सिंपती का? आकर्ष म्हणाला. कारण ती सुद्धा आपल्या फॅमिलीचा एक पार्ट आहे आणि प्रत्येकाला आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी असते, अर्णव म्हणाला. तुला एवढी काळजी होती मग तू करायचं होतंस ना तिच्याशी लग्न. मला बळीचा बकरा का होऊ दिलास, आकर्ष म्हणाला. अर्णवने मान खाली झुकवली. आईबाबांनी विचारलं असतं तर धृतीसारख्या मुलीला मी आनंदाने हो म्हटलं असतं. आकर्षला शॉकच बसला. त्याला हे उत्तर ॲक्सेप्ट नव्हतं. आता त्याला अर्णवचा राग आला होता. तो राग होता की तो त्याच्यावरती जळत होता माहीत नाही, पण गाडीचा स्पीड वाढला होता आणि आकर्षच्या चेहऱ्यावरही रागीट लुक होता. इथे अर्धी रात्र झाली पण आकर्ष आणि त्याच्या फॅमिलीमधून अजून घरी कोणी आले नव्हते. धृती आजीसाठी लापशी बनवते आणि तिला तिच्या हाताने खाऊ घालते. जेवल्यानंतर ती तिचे तोंड पुसते आणि बेडवरचे अंथरूण नीट करते आणि आरामात तिला झोपवते. ती जवळच बसते आणि डोळे मिटून सगळ्यांच्या येण्याची वाट पाहू लागते. डोळे बंद करताच तिला पुन्हा संध्याकाळचा प्रसंग आठवू लागतो आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं. ती तिच्या खोलीत येते आणि एक कागद आणि पेन शोधते आणि लिहू लागते. लाडके चिकूजी. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा आणि कथा आवडली असेल तर प्लीज तिला लाईक आणि शेअर करा विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.